नमस्कार मित्रांनो, मी कृष्णकांत गोरे. तर मित्रांनो, सध्या जवळ-जवळ महाराष्ट्रात सगळीकडेच पाऊस आहे. तर मित्रांनो, याचा फायदा घ्यायचा आहे. आपल्या शेतातील सोयाबीन आणि कापूस खरीप पिकाचे जवळ-जवळ नुकसान झालेलं आहे. तर त्या नुकसानीचं भरपाई आपल्याला घ्यायची आहे मित्रांनो. तर ह्याचा फायदा कसा घ्यायचा, तर तुम्हाला पीक विम्याबद्दल आपण फॉर्म भरला असेलच. तर त्या पीक विम्याचा आपल्याला नुकसान भरपाईचा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. तर तो कशाप्रकारे भरायचा आहे ह्याबद्दल मी तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही फॉर्म भरला असालच आणि जवळ-जवळ महाराष्ट्रात आता सगळीकडेच पाऊस चालू आहे आणि तुफान पाऊस चालू आहे. मुंबईपासून ते गडचिरोलीपर्यंत ते सांगलीपासून ते पार नंदुरबारपर्यंत जवळ-जवळ सगळ्या विभागात पाऊस आहे आणि ह्या पावसाचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे. आणि म्हणून जवळ-जवळ 72 तासाच्या आत आपल्याला पीक विम्याचा अर्ज करायचा आहे, म्हणजेच नुकसान भरपाईचा. आणि हा नुकसान भरपाईचा अर्ज कसा करायचा याची सर्व माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर स्टेप बाय स्टेप आपल्याला घरबसल्या आपल्या मोबाईल मार्फत, म्हणजे आपल्याकडे स्वतःकडे तर अँड्रॉइड मोबाईल असेलच, तर स्वतःच्या मोबाईलमधून कुठेही जायची गरज नाही आणि घरबसल्या आपल्याला त्या पीक विम्याचा अर्ज करायचा आहे. जेणेकरून जे नुकसानीचा अर्ज केल्यानंतर आपल्याला पीक विमा नक्की 100% मिळणार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की पूर्ण व्हिडिओ पहा आणि पूर्ण माहिती समजून घ्या, जेणेकरून अर्ज कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, स्टेप बाय स्टेप पाहूया. तर मित्रांनो, तुम्हाला हे ॲप क्रॉप इन्शुरन्स ॲप हे डाउनलोड करायचं आहे. तुम्हाला प्ले स्टोअरवर मिळून जाईल. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हे असंच पेज उघडेल आणि त्यात तुम्हाला थर्ड ऑप्शन दिसेल क्रॉप लॉस म्हणून. तर त्या क्रॉप लॉस ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्रॉप लॉस इंटिमेशन हे ऑप्शन चूज करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल तुमच्या मोबाईलवर. ते OTP तुम्हाला व्हेरिफाय करायचं आहे. व्हेरिफाय केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट पेज उघडेल. तर OTP येईलच, त्यासाठी वेळ लागेल मित्रांनो. तर OTP साठी आपल्याजवळ तो नंबर असायला हवा आणि OTP टाकल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप पाहूया की सिलेक्ट अ स्कीम. तर तुम्हाला सीझन निवडायचा आहे खरीप. तर खरीप निवडल्यानंतर तुम्हाला 2024 हे वर्ष निवडायचं आहे आणि त्या स्कीम आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि स्टेट हे तुम्हाला महाराष्ट्र निवडायचं आहे. महाराष्ट्र निवडल्यानंतर सिलेक्ट करायचं आहे आणि नंतर तुम्ही फॉर्म कुठून भरला आहात, बँकेतून, CSC मधून, फार्मर्स किंवा स्वतः तुम्ही भरलात हे तुम्हाला चेक करायचं आहे. तुम्ही फॉर्म कुठून भरला आहे विम्याचा. तर मी स्वतः भरलेला आहे मोबाईलवरून, म्हणून मी फार्मर ऑनलाईन करतो. जर CSC अकाउंटमधून भरला असाल तर तुम्ही CSC निवडू शकता. मित्रांनो, नंतर तुमच्याकडे पॉलिसी नंबर असेल तर तुम्हाला पॉलिसी नंबर टाकायचा आहे मोबाईलवर. तुमच्या पॉलिसी नंबर ॲप्लिकेशन ॲपवर टाकायचा आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेलच. जर तुमच्याकडे पॉलिसी नंबर नसेल तर तुमच्याकडे तुमचा सर्वे नंबर आणि गट नंबर तुम्हाला माहीत असेलच, खाते क्रमांक नंबर. तर त्या खाते क्रमांकानुसार बी तुम्ही चॉईस करू शकता. तर तुम्हाला त्यासाठी डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, रेव्हेन्यू सर्कल तुम्हाला उजनी, जो तुमचा रेव्हेन्यू सर्कल तुमचा आहे ते टाकायचं आहे. तुमचं ग्रामपंचायत टाकायचं आहे, विलेज टाकायचं आहे आणि तुमचा जो क्रॉप आहे, मी सोयाबीन आहे, माझं सोयाबीन म्हणून सोयाबीन सिलेक्ट केलं. तुमचा सर्वे नंबर टाकायचा आहे. सर्वे नंबर टाकल्यानंतर तुमचा जो खाते क्रमांक जो असतो, खाते क्रमांक आणि सर्वे नंबर तो तुम्हाला टाकायचा आहे आणि डन करायचं. मित्रांनो, नंतर तुम्हाला पॉलिसी नंबर मिळून जाईल, तुमचं नाव दिसेल, प्रीमियम दिसेल आणि तुम्हाला लगेच रिपोर्ट इन्सिडन्स करायचा आहे ऑप्शन निवडताना. त्यात तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचं पीक कशानं वाया गेलेलं आहे, म्हणजेच नुकसान झालेलं आहे. त्यात क्लाउड बस्ट आहे, सायक्लोन आहे, डिसीजेस आहे, ड्रॉट आहे, एक्सेस रेनफॉल आहे, फ्लड आहे. भरपूर ऑप्शन आहेत. त्यात तुम्ही ऑप्शन निवडा, एक्सेस रेनफॉल निवडा, कोणताही तुम्ही क्लाउड बस्ट निवडू शकता जर तुमच्या ढगफुटी झाली असेल तर. 72 तासाच्या आजची तारीख तुम्हाला निवडायची आहे. तारीख सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला स्टँडिंग क्रॉप करायचं आहे. नुकसान तुमचं 100% करायचं आहे तुम्हाला आणि नंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचा आहे. तुमचा नुकसानीचा शेतीचा फोटो, म्हणजे तुमच्या पिकाचा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे मित्रांनो. तर हा मी फोटो अपलोड करतोय.
तर फोटो काढून तुम्हाला त्या क्रॉप इन्शुरन्स ॲपवर तुम्हाला फोटो राईट क्लिक करायचा आहे. तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट खाली सबमिट करू शकता. तुम्हाला त्यानंतर डॉकेट ID तुम्हाला मिळून जाईल थँक म्हणून. तर अशा प्रकारे डॉकेट ID तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे याचा, जेणेकरून नंतर तुम्हाला स्टेटस चेक करता येईल. तर अशा पद्धतीने तुम्ही नुकसान भरपाईचा अर्ज घरबसल्या मोबाईलवर तुम्हाला अर्ज करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला नंतर पीक विमा मिळून